जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या, निकालही जाहीर झाले। जावळी पंचायत समितीमध्ये अनपेक्षितपणे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। त्यामुळे इथं आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाआघाडीला 3 जागा आणि भाजपला 3 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे नक्की आता जावळी पंचायत समितीमध्ये सत्ता कोणाची स्थापन होणार याबाबत तर्कवितर्क सुरू झालेले आहेत। विषय जर यायचा झाला तर तो ईश्वरी चिठ्ठीवर देखील येऊ शकतो किंवा जावळी पंचायत समितीमध्ये पुन्हा एकदा सर्वांनी आघाडी करून एकत्र येऊन या ठिकाणी सभापती पद आणि उपसभापती पदाची वाटणी होऊ शकते। आणि या संदर्भात नक्की काय काय शक्यता या निमित्तानं जावळी पंचायत समितीमध्ये होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार। तर स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या YouTube चॅनलवर। हा विषय असा झालेला आहे की जावळी पंचायत समितीमध्ये पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। नक्की काय शक्यता आहेत या जावळी पंचायत समितीमध्ये सभापती पदासाठी? नमस्कार। तुम्ही बघितलं असेल तर जावली पंचायत समिती ही 6 पंचायत समिती गणांची पंचायत समिती आहे आणि आतापर्यंतच्या गेल्या 20 ते 15 वर्षांमध्ये जर आपण पंचवार्षिक निवडणुका बघितल्या तर जावली पंचायत समितीची सत्ता ही ज्या पक्षाचे आमदार जावली सातारा किंवा जावळी महाबळेश्वर पूर्वीचा सातारा असा एकत्रित असलेल्या मतदारसंघामध्ये समाविष्ट असताना जे आमदार ज्या पक्षाचे असायचे त्या पक्षाकडे पंचायत समिती सत्ता गेलेली आहे। 2007 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। शशिकांत शिंदे आमदार असताना शिवसेनेच्या ताब्यामध्ये पंचायत समिती होती। 2007चा अपवाद वगळता आतापर्यंत 2 टर्म पार पडल्या, 2012 आणि 2017 या दोन्ही टर्म मध्ये मध्यंतरीच्या 10 वर्षांच्या टर्म मध्ये जे आमदार प्रतिनिधित्व करतात त्यांच्या ताब्यात पंचायत समिती राहिलेली आहे। तर त्या परिस्थितीमध्ये 2007च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीने शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीकडे सत्ता खेचून आणली होती। त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे भाऊसाहेब उभे आणि सदाशिव टिळेकर हे पंचायत समितीचे 2 सदस्य फोडून सत्ता स्थापन केली होती। तर आत्ताची परिस्थिती शशिकांत शिंदे तशा पद्धतीने करतील का हा एक प्रश्न पुढे उभा राहतो, परंतु तशी परिस्थिती निर्माण नाही होऊ शकत, कारण शशिकांत शिंदेची ताकद तेवढी तालुक्यामध्ये राहिलेली नाहीये आणि त्या पद्धतीनं भाजपचे सदस्य फुटतील अशी कोणतीही परिस्थिती शक्यता इथं दिसत नाहीये। त्याच्यामुळं ती परिस्थिती पुनरावृत्ती होणार नाही। त्यामुळं भाजप 3 सदस्यांवर असल्यामुळं ते सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत जरी असले तरी यांचे सदस्य फोडायचा प्रयत्न केला तरी ते फुटण्याची मानसिकता नाहीये किंवा फुटण्याची परिस्थिती नाहीये। तर या महाआघाडीमध्ये जे शिवसेनेचे 2 सदस्य आहेत आणि पंचायत समितीचे 1 पंचायत समिती सदस्य हा राष्ट्रवादीचा आहे, ते देखील भाजप बरोबर येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी कुठेही सत्ता स्थापनेच्या ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही। त्यामुळे हे तिन्ही सदस्य वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्या पक्षाकडे प्रामाणिकपणे राहतील आणि सत्ता घेण्यामध्ये सुद्धा जरी कुणी आमिष दाखवलं तरी ते पुढे येणार नाहीत अशी परिस्थिती एकंदरीत दिसते। त्यानुसार शिवसेनेनं आपल्या 2 पंचायत समिती सदस्यांची गट बांधणी देखील केलेली आहे। त्यांची त्या पद्धतीनं एकत्रित मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू झालेले जसं आपल्याला एकंदरीत दिसतंय। मला वाटतं त्यांनी गटनेते सुद्धा जाहीर केलेला आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सभापती पदाच्या सामील होण्यासाठी आपले सदस्य फुटणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे। त्याच्यामुळं 3 सदस्यांच्या 6 सदस्यांच्या पंचायत समितीमध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे की कोण विराजमान होईल हे सांगू शकत नाही। पण इथून पुढे समजा पंचायत समितीचा आता कारभार तर चालवलाच पाहिजे आणि त्यासाठी भाजप किंवा शिवेंद्रराजे यासाठी पुढाकार घेऊन एक महाआघाडीला सुद्धा सोबत घेऊन थोडंसं पक्षाच्या पदांच्या बाबतीत वाटणी करून एकत्र येण्याची शक्यता आहे का? आता तुम्ही जसं म्हटलं की भाजपचे विद्यमान मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सत्तेत त्यांना आघाडी करून सत्तेत घेतील का? तर सत्तेत घेण्याचा फॉर्म्युला काहीतरी ठरला पाहिजे। जसं की शशिकांत शिंदेंनी पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी वक्तव्य केले की ईश्वरीय चिठ्ठी, त्यांनी ज्या अर्थी ईश्वरीय चिठ्ठीचा उल्लेख केला त्या अर्थी त्यांना कोणत्याही पद्धतीनं भाजप बरोबर जायचं नाहीये हा त्यांचा पहिला स्टँड दिसतोय। परंतु आता ईश्वरी चिठ्ठी म्हटल्यानंतर ईश्वरी चिठ्ठीमध्ये पंचायत समितीचे 3 सदस्य महाआघाडीचे तर पंचायत समितीचे 3 सदस्य भाजपचे आहेत। दोन्ही आघाड्यांकडून दोन्ही पक्षांकडून एक नाव जर समोर आलं ईश्वरी चिठ्ठीसाठी तर ईश्वरी चिठ्ठीचा हा कौल कोणाला राहील हे ना शिवसेना राष्ट्रवादी सांगू शकत आमच्या बाजूने राहील किंवा ना भाजप सांगू शकत। तर शिवसेना राष्ट्रवादीच्या बाजूने जर कौल नाही राहिला, चिठ्ठी नाही निघाली तर त्यांना फार मोठा राजकीय फटका बसणार नाही, कारण ते सत्ताधाऱ्यांबरोबर लढून ते
विजयी झालेले, त्यामुळे ते विरोधी बाकावर बसायला कधी हसत मुखाने तयार होतील, ते बसतील. परंतु राजकीय मोठा तोटा कोणाचा होईल तर भाजप पक्ष. जर ही चिठ्ठी जर भाजपची नाही आली आणि शिवसेनेची आली तर भाजप सत्तेच्या बाहेर राहायला तयार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. कारण भाजपला सत्तेमध्ये राहणं गरजेचं आहे, कारण विद्यमान मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे सत्तेच्या बाहेर राहणं सोयीचं नाहीये. आणि मग ईश्वरी चिठ्ठीमध्ये आपल्या पक्षाच्या सदस्याची नाव जर नाही निघालं तर विरोधी बाकावर बसावं लागेल आणि ही रिस्क मला वाटत नाही की भाजप घेईल. त्यामुळे कुठंतरी फॉर्म्युला एकत्र येईल असं एकंदरीत राजकीय वातावरण आता सध्या आजपासून सुरू झालेलं दिसतंय. नक्कीच तुम्ही म्हणताय तसं भाजपसाठी इथली सत्ता फार महत्वाची आहे आणि तिथं एकत्र येण्यासाठी भाजपला या ठिकाणी पुढाकार घ्यावा लागणार आहे. परंतु या व्यतिरिक्त आणखी काही शक्यता असू शकतात की इथं सभापती पदाचे खुर्चीसाठी की पुढे आणखी दुसऱ्या काय प्रक्रिया असू शकतात. दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. भाजप कोणत्याही पद्धतीने इथं फोडाफोडी राजकारण करू शकणार नाही, कारण त्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये शिवसेनेचे 2 सदस्य आणि राष्ट्रवादीचा 1 सदस्य स्ट्रॉंगपणे आपापल्या पक्षाबरोबर राहतील. एकंदरीत तुम्ही जर म्हटला की आतिश कदम हे खर्शी पंचायत समितीच्या आंबेघर तर्फे मेळागानातून निवडून आलेले आहेत, ते शशिकांत शिंदे समर्थक मानले जातात. परंतु तसं जरी असलं तरी शिवसेना सुद्धा काही कमकुवत राहिलेलं नाहीये. शिवसेनेने आतिश कदम आणि सुनीता दोंदळे या दोघांचं सदस्यत्वांचं एक बॉन्ड तयार केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांची व्हीप पक्षाचा व्हीप लावण्याच्या दृष्टिकोनाची बांधणी असेल किंवा अशा कोणत्याही शक्यतांवर जर कोणती शक्यता आपल्या पक्षाला अडचण करण्याची ठरली तर ती शक्यता ते कोणती रिस्क घेत नाही. त्यामुळे ते स्ट्रॉंग आहे शिवसेनेचे 2 सदस्य पक्षाबरोबर. तर राष्ट्रवादीच्या ज्या शिल्पा शिंदे निवडून आले त्या देखील प्रदेशाध्यक्षांच्या कुटुंबातल्या असल्यामुळे त्या देखील कुठेही अशा फुटीच्या राजकारणामध्ये सहभागी होणार नाहीत किंवा फोडाफोडीच्या राजकारणामध्ये कुठेही आमिषाला बळी पडणार नाहीत, अशा पद्धतीचं त्यांचं एक ठाम मत आहे. त्यामुळे भाजपला आता एकंदरीत एकच पर्याय उरतो. पंचायत समितीची सभापती पद हे जर पक्षाबरोबर ठेवायचं असेल किंवा सत्तेत समान वाटा घ्यायचा असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत कुठंतरी आघाडी करून एकत्रित फॉर्म्युला तयार करावा लागेल, कुठंतरी वर्षांचा फॉर्म्युला ठरवावा लागेल आणि ह्याच्यामध्ये वाटाघाटी करून सभापतीपद आणि उपसभापतीपद याशिवाय कोणता फॉर्म्युला सत्तेत जाण्याचा कोणालाही दिसत नाहीये. आणि तोच फॉर्म्युला कुठेतरी समोर येईल आणि त्या फॉर्म्युल्यानुसार जर भाजपनं बोलणी केली तर राष्ट्रवादी आणि शिवसेना त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. कारण त्यांना जर द्यायचा नसेल प्रतिसाद तर ते नाही म्हणून थांबून सुद्धा ईश्वरी चिठ्ठीवर जातील आणि त्याच्यात त्यांचं नशीब आजमावतील. परंतु ते नशीब आजमावलं तर ते भाजपलाही धोक्याचं आहे, चिठ्ठी जर निघाली नाही भाजपची तर, आणि शिवसेनेला मात्र फार मोठा धोका होणार नाही. त्यामुळं एकंदरीत चिठ्ठी आणि वाटाघाटी या दोन्हीमध्येच आता सभापती पदाची खुर्ची अवलंबून आहे. याच्यामध्ये जो कोणता फॉर्म्युला पुढे येईल त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला पुढचं सभापतीपद कोण विराजमान होईल हे निश्चितपणे समोर येईल. परंतु असाही एक विषय होऊ शकतो की जर सातारा जावळी हा मतदारसंघ पाहिला तर त्या सातारा जावळीशी संलग्न असलेला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोरेगाव, आणि कोरेगाव मतदारसंघातील एक 2-3 गटावर सुद्धा राजेंचं वर्चस्व आहे आणि तिथं काही मदत होण्याच्या दृष्टीनं आमदार शशिकांत शिंदे हे शिवेंद्रराजेशी तडजोड करून जावळी पंचायत समितीमध्ये 1 सदस्य त्यांचा आणि 3 सदस्य यांचे अशा पद्धतीची काही तडजोड बोलणी होऊ शकतात का? तुम्ही म्हणताय तसं कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 3 जिल्हा परिषद गट हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा तालुक्यातले आहेत. परंतु सातारा तालुक्याच्या पंचायत समितीच्या सत्तेमध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघातले जे काही गट समाविष्ट झालेले आहेत किंवा गण समाविष्ट झालेले आहेत त्या गणांचं जर राजकीय परिस्थिती बघितली तर शशिकांत शिंदे गटाला किंवा राष्ट्रवादीला तिथं पंचायत समितीमध्ये स्थान मिळणार नाही. त्यामुळे ती शक्यता आपण प्रथम म्हणू शकतो की त्या शक्यतेवर शशिकांत शिंदे कोणताही राजकीय इथली तडजोड किंवा इथल्या घडामोडी किंवा इथल्या वाटाघाटी करणार नाहीत. राहिला प्रश्न बेरजेच्या राजकारणाचा. बेरजेच्या राजकारणामध्ये शशिकांत शिंदे एकटे कोणताही निर्णय घेणार नाहीत. तितकाच निर्णय शिवसेनेला सोबत घेऊन तो शशिकांत शिंदेंना घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडचा 1 सदस्य भाजपबरोबर पाठवून सत्तेत जाणं हे शशिकांत शिंदे एकतर्फी निर्णय कोणताही घेतील असं मला वाटत नाही. कारण त्यांनी लढताना निवडणूक ही अटीतटीवर आणि चुरशीची निवडणूक लढवलेली आहे आणि या चुरशीच्या निवडणुकीमध्ये जरी म्हसवे गटामधले त्यांना एकच गण मिळवता आला, मात्र त्यांनी ज्यांच्या बरोबर जाऊन निवडणूक लढवली त्यांनी 2 गण निवडून आणलेले आहेत आणि ह्या 2 गणांच्या विजय झाल्यामुळे हे बलाबल कुठंतरी
राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे गेलेला आहे. अन्यथा एक सदस्य निवडून आणून राष्ट्रवादी मोठी इथं झाली नसते. त्यामुळं शशिकांत शिंदे शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय कोणतीही चर्चा करणार नाहीत आणि त्या चर्चा ह्या सकारात्मकच असतील आणि त्या शिवसेना राष्ट्रवादीला पोषक असतील. बरोबर आहे तुमचं की शिवसेनेचा या दोन गणामध्ये विजय मिळवण्यात फार मोठा वाटा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही जवळजवळ तालुक्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर होती, परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना एक प्रकारचं बूस्टर मिळालं की त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस ही पुन्हा त्या स्पर्धेमध्ये आली. इथं ही जी लढाई होती इथली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची, ही आमदार शशिकांत शिंदेंच्या अस्तित्वाची होती, तर छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रतिष्ठेची होती. आता हीच प्रतिष्ठा पंचायत समितीमध्ये सांभाळण्यासाठी दोघांनाही आपलं कसब पणाला लावावं लागणार आहे की जेणेकरून ही पंचायत समितीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा कारभार इथून पुढे जावळीकरांना पाहायला मिळेल. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जावळी शांत संयमी राजकारण सांभाळणारी तालुका आता ओळखला जातो. तालुक्यामध्ये सर्व नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत हे लोकप्रतिनिधींचा देखील आग्रह असतो. म्हणजे विद्यमान मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील लोकांच्याच प्रश्नांना प्राधान्य देतात. त्यामुळं एकंदरीत सभागृहामध्ये शांततामय वातावरणामध्ये पंचायत समितीचं कामकाज चालावं. सभागृहामध्ये कोणतंही ॲलिगेशन न होता किंवा कोणतेही आरोप प्रत्यारोप न होता सभागृहामध्ये कामकाज चालावं, ते लोकांच्या हिताचं कामकाज चालावं. आणि या हिताच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून आता विद्यमान मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, त्याचबरोबर शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम यांना कुठेतरी तोडगा काढावा लागेल. सभागृह जर शांत ठेवायचं असेल तर सत्तेमध्ये समान वाटा दोन्ही पक्षांना मिळाला पाहिजे आणि दोन्ही पक्ष समान राहतील तर सभागृह शांत चालणार आहे. जर ईश्वरी चिठ्ठीनुसार शिवसेनेचा जर सभापती बसला तर भाजप त्यांना काम करू देणार नाही, कारण त्यांना त्यांची भूमिका मांडावी लागणार, पक्षाची भूमिका मांडावी लागणार, त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न मांडावे लागणार आणि याच्यामध्ये कुठंतरी वादविवादाचे प्रसंग निर्माण होणार आणि हे वादविवाद नकोय. जनतेला तालुक्यातल्या हीच अपेक्षा आहे की आता समान बलाबल तुम्हाला दिलंय तर तुम्ही थोडंसं कुठंतरी राजकीय भूमिका बाजूला ठेवून, पक्षाच्या अजेंडे बाजूला ठेवून जावळीकरांच्या किंवा जावळीतील जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून एकत्र कुठेतरी आला तर सभागृह व्यवस्थित शांततेत चालेल आणि त्या सभागृहातून जनतेची कामं होतील. त्यामुळे हा फॉर्म्युला कुठंतरी पुढे येऊ शकतो आणि या फॉर्म्युलेसाठी जनतेचा रेटा देखील आता वाढलेला दिसून येतो आणि या रेट्यामध्ये हा एक फायदा होईल की पंचायत समितीचं कामकाज शांततेत चालू राहील, लोकांची कामं होतील, कुठेही विरोध किंवा तिथं आकस राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीने पंचायत समितीचं जावळीचं कामकाज चालू आहे. बरोबर आहे. 2017ला मागची पंचवार्षिक झाली, त्यानंतर 2022ला तिची मुदत संपली, त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी या निवडणुका पुढे ढकलत गेल्या आणि शेवटी ती 2026 मध्ये पार पडली. परंतु या 4 वर्षामध्ये आपल्याला असा अनुभव आला की ही जी त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती आहे याच्यामध्ये बरीचशी कामं ठप्प झाली आणि नेमकं आता जावळी तालुक्यातल्या मतदारांनी अशी अडचण करून ठेवलेली आहे की कुणालाही स्पष्ट बहुमत दिलेलं नाही, परंतु 3-3 असं समसमान अशी बलाबल दोन्ही पक्षांना दिलेलं आहे. त्यामुळे आता नक्कीच ही जबाबदारी मतदारांनी ही नेत्यांवर सोपवलेली आहे. ती पंचायत समिती चांगल्या पद्धतीनं चालवून दाखवावी ही जबाबदारी आता जावळी तालुक्यातील नेतृत्व करणारे भाजपचे मंत्री असलेले छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्याचसोबतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आहेत अंकुश कदम यांच्यावर जनतेने ही जबाबदारी सोपवलेली आहे. तर आपण नक्कीच पाहूयात आता की हे सगळी मंडळी ईश्वरी चिठ्ठी सोबत जातात की पुन्हा एकदा एकत्र येऊन जावळीच्या भल्यासाठी जावळीमध्ये पंचायत समितीचं सभापतीपद आणि उपसभापती पदाची योग्य त्या प्रमाणात एकमेकांना वाटणी करून देतात. हे पाहणं आता फार महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.